मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या सर्व प्रमुख मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केल्यानंतर आणि ओबीसीच्या धर्तीवर सवलती देण्याचा अध्यादेश काढल्यानंतर राज्यभर सकल मराठा समाजातर्फे आनंदोत्सव आणि जल्लोष करण्यास सुरुवात झाली। याच अनुषंगाने महाडमध्ये देखील रविवारी 28 जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकल मराठा समाज महाड तालुक्यातर्फे एकत्रितपणे हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी फटाक्यांची आतषबाजी, गुलालांची उधळण करीत छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, मनोज जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ अशा घोषणा देत खालूबाजाच्या तालावर वाजत गाजत नाचत सर्व मराठा बंधू भगिनींच्या उपस्थितीत हा जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी सकल मराठा समाजातर्फे सुभाष निकम, चंद्रकांत बुवा जाधव यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते। मनोज जरांगे पाटील यांनी गेली 5-6 महिने निश्चितपणे मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी याच्यासाठी उपोषण आणि निदर्शने केली आणि मुंबईमध्ये काल त्यांनी तिथे येऊन संबंध मराठा समाज महाराष्ट्रामध्ये एकवटला आणि त्यानंतर सरकारनं जाहीर केलं की मराठ्याला आरक्षण दिलं जाईल अशा पद्धतीचं परिपत्रक काढून त्यांच्यावर दिलं गेलं आणि मराठ्यांना आरक्षण दिलं अशा पद्धतीची घोषणा म्हणण्यापेक्षा निश्चितपणे मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं हे जरांगे पाटलांचं केलेलं जे काम आहे त्याचं ते यश आहे आणि त्याचा आम्ही खऱ्या अर्थानं हा जल्लोष करतो आहोत। काल देवेंद्र फडणवीसांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे की सरसकट मराठ्याला आरक्षण भेटणार नाही, जोपर्यंत सरसकट मराठ्याला आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत मराठा समाज हा गप्प बसणार नाही आणि हे वाक्य आमच्या जरांगे पाटलांचं आहे। काही झालं तरी मराठा आरक्षण घेणारच आणि तो कुठल्या आम्हाला कुठल्याची गरज नाहीये। कुणबी मराठीच्या आपल्याला आता खूप मोठ्या नोंदी भेटलेल्या आहेत आणि त्या नोंदी प्रमाणेच आपल्याला आरक्षण भेटणार आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे। जरांगे पाटलांची भूमिका तीच होती की आम्हाला आरक्षण कुणबी मराठा म्हणूनच पाहिजे, कारण सेपरेट मराठा म्हणून आरक्षण मिळू शकत नाही ही जी भूमिका आपल्यासमोर त्यांनी मांडलेली आहे आणि त्या भूमिकेच्या जरांगे पाटील आणि संपूर्ण समाज त्यांच्या पाठीशी आहे। कोकणातल्या लोकांनी जे सांगितलं आहे ते दोनच नेते आहेत, एक रामदास कदम आणि एक राणा राणे, बाकी संपूर्ण समाज जरांगे पाटलांच्या पाठीशी आहे। दिल्लीला माझ्या सर्व मराठा बांधवांना माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा। काल रात्री 2 वाजता आपल्याला आरक्षण मिळालं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुलाल उधळला गेला। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।